सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। पुढचा हात लावू नको, एकच हात लावते बाळा। छत्रपती नमैंदिराजे, त्याचबरोबर मंचावरती उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी माजी नगराध्यक्षा स्मिता गुरकेताई, त्याचबरोबर सुजाता राजेमाडी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या माया पवार, चतुर्वहिनी, राजेश शिर्केवहिनी। या ठिकाणी हा जो महोत्सव होतो, हा महोत्सव हा सातारचा महोत्सव बनलेला आहे। गेले कित्येक वर्ष सातत्य या महोत्सवाच्या निमित्तानं आपण सातारकर बघताय आणि आजपर्यंत साताऱ्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे महोत्सव चालू झाले, पण निश्चित रूपाने एकमेव हा महोत्सव आहे जो लोकांच्या मनामध्ये रुतून राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे या महोत्सवाची सर्वजण वाट पाहत असतात। मधले कोरोनाचा कालखंड जर सोडला तर या महोत्सवानं कधीही खंड त्या याच्यामध्ये पडू दिला नाही आणि सातत्य कायमस्वरूपी राहिलं। आदरणीय आमच्या राणीसाहेबांनी यासाठी संकल्पही केलेला आहे। यावर्षी या 5 वर्षामध्ये आज महिला भगिनीचे वेगवेगळ्या स्वरूपाचे स्टॉल्स या ठिकाणी उभे करतात। या स्टॉलसाठी त्यांनी सांगितलेलं आहे की एक कायमस्वरूपी दालन या सातारा शहरामध्ये महिला भगिनींसाठी स्थापन व्हावं। त्या दृष्टिकोनातून सातारा शहर नगर परिषदेच्या आमच्या झालेल्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आम्ही कायमस्वरूपी अशा वास्तूची एक निर्मिती करतोय आदरणीय राणीसाहेबांच्या माध्यमातून, की जे या पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही त्याची उभारणी करतोय की जेणेकरून महिलांसाठी एक कायमस्वरूपी एक व्यासपीठ राहील। त्या व्यासपीठाच्या माध्यमातून छोटे छोटे स्टॉल्स त्यामध्ये राहतील आणि 12 महिने या महिला भगिनी त्या ठिकाणी आपापला व्यवसाय करतील आणि त्यांचे बचत गट सक्षमरित्या चांगल्या स्वरूपाची करतील। आज संपूर्ण सातारा शहर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे स्टॉल्स या ठिकाणी आलेले आहेत। मी या परगावरून आलेल्या सर्व स्टॉल्स धारकांचे, त्याचबरोबर सातारा शहरात आलेल्या सर्व नागरिकांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। आज जरी मगाशी संयोजकांनी सांगितले हा शेवटचा दिवस आहे, हा शेवटचा दिवस सातारकरांच्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे। आज बघतोय आपण की गेटच्या बाहेरच्या बाजूला 1 किलोमीटर, खालच्या बाजूला 1 किलोमीटर आणि पाठीमागच्या बाजूला 1 किलोमीटर 2 व्हीलर 4 व्हीलरची लाईन लागलेली आहे। हे निश्चित रूपाने दाखवून देते त्या महोत्सवाचं महत्त्व किती आहे, ज्या महोत्सवाची सातारकर वाट बघत असतात। त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतो, या महोत्सवाच्या निमित्तानं, नक्षत्राच्या महोत्सवाच्या निमित्तानं महिलांसाठी जे एक व्यासपीठ आमच्या राणीसाहेबांच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेलं आहे, अशाच स्वरूपाचं भव्य दिव्य व्यासपीठ त्यांच्याच माध्यमातून लवकरच सातारा शहरातील महिलांसाठी निश्चित रूपानं मंचावरले माझ्या असणाऱ्या सर्व भगिनींच्या माध्यमातून आम्ही उभं करू, जेणेकरून या सर्व महिलांना स्वतःचं व्यवसाय करण्याचं केंद्र त्या ठिकाणी मिळेल। अशा स्वरूपाचा संकल्प आपण या 5 वर्षांमध्ये केलेला आहे। निश्चित रूपाने त्याला जगदंबेच्या कृपेनं फलश्रुती मिळेल आणि चांगल्या स्वरूपाचं बचत गटाचं संकुल या सातारा शहरामध्ये उभे राहील। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो। संयोजकांनी आणि नक्षत्र ग्रुपनं आमच्या सातत्य कायमस्वरूपी ठेवले, त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो की सातारा शहरामध्ये बऱ्याचशा नगरसेवक आमच्या होऊन गेल्या, वेगवेगळे पदाधिकारी सातारा शहरामध्ये गेल्या 2002 पासून आम्ही बघतो होऊन गेलोय, पण एकमेव हा असा ग्रुप आहे की हा या नक्षत्राच्या महोत्सवाच्या निमित्तानं कायमस्वरूपी इंटॅक्ट असतो, सगळे एकत्रित येतात आणि चांगल्या स्वरूपाचं कार्यक्रम करतात। त्याच्यामुळे या सर्व भगिनींचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि असेच सातारकरांना वेगवेगळी स्वरूपाची दालनं आपल्या माध्यमातून उपलब्ध हवे अशी विनंती करतो। मला या ठिकाणी बोलावलं, पुन्हा एकदा त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। टीचर इंजिनियर यांच्यासाठी यानंतर भरत फर्निचर असं स्टॉलचा डिस्प्ले केलेला आहे यांनी। तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सुमन सोलर यांच्यासाठी। 5 दिवस हे स्टॉल धारक आपल्या परीनं ग्राहकांना सर्व्हिस देण्याचा, त्यांना उत्तम एंटरटेन करण्याचा प्रयत्न करत असतात। सुमन सोलरच्या प्रिंटेड पिशव्या या ग्राहकांना दिल्या होत्या, त्यांनी दिलेले। सुरभी केचप यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। हे 2 नंबरचा स्टॉल होता यांचा, खूप सुंदर असं त्यांनी डिस्प्ले केलेला होता। यानंतर डिस्प्ले पण खूप त्यांचा सुंदर होता। सह्याद्री आयुर्तीर्थ स्टॉल नंबर 19।
तुमच्या टाळ्या सुद्धा महत्वाच्या आहेत. गेले 5 दिवस झालं हे स्टॉल धारक खूप परिश्रम करतात. खूप छान होता. खूप छान अशा फ्रेम्स त्यांनी स्टॉल मध्ये आपल्या ठेवलेल्या होत्या. जी देव फ्रेंड्स स्टॉल नंबर 2-3 यांचे अभिनंदन. आपल्या हाताच्या सुंदर चवीनं यांना ग्राहकांनी यांची तुम्ही जाता जाता एकदा कॉर्न भजी आणि बटर स्वीट कॉर्न ही डिश नक्की ट्राय करा. जय भवानी बचत गट महाबळेश्वर स्टॉल नंबर F11. पूर्ण महिलांचा मी पहिला आपला त्यांचं अभिनंदन करते की आज ह्या महिलांमुळे ह्या सगळ्या एवढे स्टॉल इकडं बसलेले आहेत. त्या महिलांना स्वतःचं म्हणजे स्वतःच्या मला एवढा आनंद झाला की मी काय बोलू शकत नाही पुढं. पण मी खरोखर ह्या 10-12 जणींचं खूप 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 कौतुक करते. कारण त्यांच्यामुळं आज इतक्या महिलांना ह्या कार्यक्रमात यायला मिळालं आणि वेगवेगळ्या कला त्यांच्या दाखवायला मिळाल्या. आज ह्या महिला खरोखर स्वतः काम करून समर्थ आहेत. त्याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि मी आज खरं तशी ज्येष्ठ नागरिक आहे आणि ह्या मुलींसाठी मी त्यांच्याबरोबर आली आहे आणि पहिल्यांदाच मी हा परिसर पाहिला आहे, हा कार्यक्रम. आणि हे जे हा महोत्सव भरवलेला आहे ना तो खूप खूप आवडला मला. म्हणजे मी हे कधीच विसरू शकणार नाही. खरोखर मी ह्या आयोजकांचे खूप 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 आभार मानते आणि त्यांना खूप खूप आशीर्वाद देते. सावजी बुटी स्टॉल आहेत विजय पुजारी. विधी गरुड खाली आमचे नक्षत्र महोत्सव आजपर्यंत खूप सुंदररित्या सातारकरांच्या भरघोस पाठिंब्यानं चाललेला आहे. त्याचबरोबर सर्व स्टॉलधारक आमच्या नक्षत्राच्या विश्वासावर वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्रातून नव्हे तर भारत देशातून म्हणजे काश्मीरपासून सगळे इथं स्टॉल आलेले आहेत. वेगवेगळ्या व्हरायटी सातारकरांना देतात आणि सातारकरही आमच्यावर खूप प्रेम करतात. आजचा हा कार्यक्रम आपण बेस्ट स्टॉल ज्यांनी चांगले स्टॉल सजवले, चांगली टेस्ट लोकांना दिलेत फूडमध्ये, अशा लोकांचे आपण छोटेसे सत्कार केलेले आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आणि आमच्या सातारा विकास आघाडीचे कर्ता करविता DG बनकर साहेब इथं उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. त्याचबरोबर जे स्टॉल इथं बाहेरून आमच्या विश्वासावर आलेले आहेत, सातारकरांच्या प्रेमाने आलेले आहेत, त्या सर्व स्टॉलधारकांचे आम्हाला सहकार्य केल्याबद्दल जवळपास 250 स्टॉल आहेत आमचे. तर या सगळ्या स्टॉलधारकांचे आमच्या नक्षत्राच्या ग्रुपच्या वतीनं आम्ही खूप खूप आभार मानते. त्याचबरोबर सातारकरांनी पहिल्या दिवसापासून आजचा हा शेवटचा दिवस कोणी म्हणणार नाही, इतकी गर्दी प्रचंड प्रमाणात त्यांनी केलेली आहे. लहान मुलांसाठी खेळण्यापासून खवय्यांसाठी फूड स्टॉल आणि खरेदीचं महिलांसाठी भरपूर आणि महिला बचत गटांना असं सगळ्या लोकांचा विचार करून हे नक्षत्र महोत्सव भरतं. त्या सगळ्यांना साथ देणारे मीडियावाले असतील, आमचे मंडपवाले असतील, इलेक्ट्रिसिटीवाले आणि प्रत्येक कामगार माणूस सुद्धा आम्हाला खूप खूप सहकार्य करतो. त्या सर्वांचे माझ्या शब्दातून एखाद्याचं नाव राहिलं असेल पण त्या सर्व लोकांचे आमच्या ग्रुपच्या वतीनं मी खूप धन्यवाद मानते आणि तुमचं असंच सगळ्यांचं प्रेम कायमस्वरूपी राहावं ही सदिच्छा व्यक्त करते. आणि नक्षत्राला जे जे प्रोग्राम असतील त्या प्रोग्रामला सातारकरांनी भरभरून प्रतिसाद आजपर्यंत दिला आहे, याच्या पुढेही द्यावा एवढं सांगून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.